शनिवार को उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और कई अन्य मंत्री नागपुर की पवित्र दीक्षा भूमि में दर्शन करने पहुंचे। शीत सत्र के आखिरी दिन उप मुख्यमंत्री शिंदे अपने सहयोगी मंत्रियों के साथ बाबा साहेब का अभिवादन करते हुए कहा कि ये जगह प्रेरणा स्थल है। संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का नागपुर से गहरा संबंध रहा है। बाबा साहेब की अस्थि कलश नागपुर की पवित्र दीक्षा भूमि में रखी हुई है, इसीलिए इस स्थल पर बड़े नेता समेत बाबा साहेब के अनुयायी दर्शन करने के लिए पहुंचते हैं। शनिवार को उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भूसे और मंत्री और विधायक नागपुर की पवित्र दीक्षा भूमि में दर्शन करने पहुंचे। शीत सत्र के आखिरी दिन उप मुख्यमंत्री शिंदे अपने सहयोगियों के साथ बाबा साहेब का अभिवादन किए, जिसके बाद मीडिया से बात करते हुए डीसीएम शिंदे ने कहा कि ये जगह प्रेरणा स्थल है और बाबा साहेब के विचार सदैव समाज कार्य करने के लिए प्रेरित करते हैं। फोटोग्राफर मोबाइल मोबाइल पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी अनुभूती मिळते, मनाला समाधान मिळतं, प्रेरणा आणि ऊर्जा मिळते आणि आपण जनसेवा आणि लोकसेवेचा जो वसा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणखी बळ मिळतं आणि म्हणूनच राज्य शासनाच्या वतीने दीक्षाभूमीचा विकास असेल, चैत्यभूमीच्या बाजूला जे आपल्या बाबासाहेबांचं हिंदू मिल स्मारक, हिंदू मिलच्या जागेमध्ये भव्य दिव्य जागतिक दर्जाचं आपण स्मारक करतो आहे, जगाला हेवा वाटावं असं स्मारक उभं राहतं आहे, याचा देखील आम्हाला अभिमान आहे। आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार शिका, संघर्ष करा, संघटित व्हा आणि तळागाळातल्या सर्वसामान्य दलित, शोषित, पीडित या सगळ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम बाबासाहेबांच्या विचारांनी केलं आणि म्हणूनच राज्य शासनाच्या वतीने देखील आज आपण प्रत्येक तालुकानिहाय संविधान भवन देखील बांधतोय। संविधान दिन देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळात सुरू झाला आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार जे आहेत हे विचार सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे आहेत आणि म्हणून त्यांच्या राज्यघटनेमुळे त्यांनी जी घटना लिहिली ती जगातली सर्वोत्तम घटना आहे। अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून बाबासाहेबांनी सर्वोत्तम घटना तयार केली आणि त्या घटनेवर आपल्या देशाचा कारभार सुरू आहे, राज्याचा कारभार आपण करतो आहे आणि म्हणून त्यांच्याचमुळे सर्वसामान्य परिवारातली व्यक्ती देशाचे प्रधानमंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक पदांवर काम करण्याची संधी बाबासाहेबांच्या विचारांच्या घटनेमुळे प्राप्त झालेली आहे आणि म्हणून मी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो।